मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांसमोरचं मोठं विघ्न अखेर दूर झालंय। मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास अखेर परवानगी देण्यात आली। हा निकाल देताना हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय या रिपोर्टमध्ये पाहूया। गणपती बाप्पा पावला, विसर्जनाचं विघ्न दूर। मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रातच होणार। सार्वजनिक गणेश मंडळांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। अखेर 6 फुटांवरील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रातच करण्याचा मार्ग मोकळा झालाय। घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये तर मोठ्या मूर्तींचं विसर्जन परंपरेप्रमाणे समुद्रातच केलं जाईल। मुंबई हायकोर्टाने याबाबतचा निकाल देताना मुंबईतल्या सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा दिलाय। 5 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याची हमी राज्य सरकारनं दिली आहे। पण हायकोर्टानं 5 फुटांऐवजी 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी तसं बंधन घालून नवा आदेश काढलाय। समुद्र आणि नैसर्गिक जलस्रोतांमधील पीओपी मूर्ती विसर्जनावरची बंदी उठवली आहे, पण विसर्जनाबाबतची ही परवानगी केवळ या वर्षापुरतीच असेल। नवरात्रोत्सव, अन्य उत्सव आणि आगामी माघी गणेशोत्सव यासाठी सुद्धा ही परवानगी लागू असेल। राज्यभरामध्ये या नियमांचं पालन सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करावं लागेल, असं मुंबई हायकोर्टानं आपल्या आदेशामध्ये स्पष्ट केलंय। सार्वजनिक गणेश मंडळांसह सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा या निकालाचं स्वागत करत आनंद व्यक्त केलाय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मी धन्यवाद देतो। त्यांनी या विषयात बैठक घेतली आणि संबंधित सर्व खात्यातले अधिकारी यांच्या प्रयत्नाने आता आपला गणपती बाप्पा पर्यावरण पूरक राहीलच आणि प्रथा परंपरेत उत्साहामध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जनाची धूम ही राज्य महोत्सव म्हणून आता पूर्ण जगभर होतीच, ती अजून वाढेल। माननीय उच्च न्यायालयाने आजच्या निर्णयानुसार 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास यंदाच्या वर्षापुरती परवानगी देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे समन्वय समिती व तमाम गणेश मंडळ स्वागत करते आहे। एकीकडे हा आनंद व्यक्त होतोय, तर दुसरीकडे पीओपी गणेश मूर्तींविरोधातील याचिकाकर्त्यांच्या वकील सरिता खानचंदानी यांनी मात्र दुःख व्यक्त केलंय। हायकोर्टाच्या आदेशाशी आपण सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आमची पूर्ण टीम आज या ऑर्डरला सहमत नाहीये पूर्णपणे। आम्ही जेवढे पर्यावरण प्रेमी आहोत, आम्ही धक्कादायक आहे, आम्ही दुःखी आहोत, कारण आता ह्यामध्ये 2-3 गोष्टी असं झाले आहेत की जे आर्टिफिशियल टँक्स मोठं करणार आहे, जास्त नंबर्समध्ये करणार आहे, त्यामध्ये सुद्धा टॅक्सचे पैसे वेस्ट होणार आहे। असं पण सांगितलंय की आजच तुम्ही मूर्ती टाकणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने काढायचंय। सायंटिफिक पद्धती काही फ्रीमध्ये येत नाही, त्याच्यासाठी पैसे लागतात। पण जे हिंदुत्ववादी आहोत की आपण त्या लाडक्या बाप्पाला घरी आणतो, त्याला एवढं मान सन्मान, पूजा पाठ सगळी पवित्रता मानतो, पण जेव्हा विसर्जन होतो त्याला आपण एक प्रकारे त्याला फेकूनच येतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याचे हात पाय काय विडंबना होते, कसं विल्हेवाट होतो, कोणाला काहीच माहित नाहीये। या निकालामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींकडून पीओपी मूर्तींच्या वापराबाबत आणि नैसर्गिक जलस्रोतांवरील परिणामांबाबत चिंता व्यक्त होते। येत्या काळात या नियमांची अंमलबजावणी कशी होते आणि पर्यावरणाची काळजी कशी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईहून निखिल चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।